नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIच्या ज्या पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे ऑलरेडी आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी CET एक्झामसाठी नवीन फॉर्म अप्लाय करायचे आहे, डबल फॉर्म. तर त्यांना जो एरर येत होता ऑलरेडी अप्लाय दी स्कीम, तर हा जो एरर आहे तर त्यासाठी जी वेबसाईट आहे तर ती अपडेट झालेली आहे आणि आता आपल्याला जो प्रॉब्लेम येत होता तर तो येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पोलीस भरतीचा आधी TRTIमध्ये लाभ घेतलेला आहे आणि त्यांना आता ज्या UPSC असेल किंवा MPSC, SSC तर इतर विविध स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरताना जो प्रॉब्लेम येत होता तर तो आता येणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला जी बेसिक डिटेल आहे तर ती आपण फिलअप करून सेव्ह अँड नेक्स्ट करत होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी अप्लाय धी स्कीम हा जो प्रॉब्लेम येत होता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन तर ते आपल्याला अप्लाय करता येणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला जाणार, व्हिजिट करणार आणि त्यानंतर तुम्ही तुमचा यूजर ID आणि पासवर्ड जे आहे तर तो एंटर करून तुम्ही लॉग इन करणार. त्यानंतर तुम्हाला बेसिक जी डिटेल आहे तर ती त्या ठिकाणी ॲड करायला लावणार आहे. तर त्यामध्ये आपण आपली जी बेसिक डिटेल आहे, आधार नंबर असेल किंवा आपले जे नाव वगैरे असेल किंवा आपली जी डॉक्युमेंट डिटेल असते पर्सनल तर ते आपण फिलअप करतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. तर ऑलरेडी जर आपण एखाद्या TRTI प्रोग्राममधून लाभ घेतलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला येस किंवा नो हा जो ऑप्शन विचारलेला आहे तर त्या ठिकाणी आपण जेव्हा येस करतो त्या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीचा जो ऑप्शन आहे तर तो येत नाही. त्या ठिकाणी आपल्याला सिम्पली नो हे ऑप्शन सिलेक्ट करून आपली जी संपूर्ण डिटेल आहे तर ती फिलअप करायची आहे आणि त्यानंतरच आपला जो सेव्ह अँड नेक्स्ट जो बटन आहे तर त्याच्यावरती क्लिक करून आपली जी प्रोसेस आहे तर ती पुढे होणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला आधार नंबरसुद्धा त्या ठिकाणी ब्लॉक होते TRTIच्या वेबसाईटला, तर त्याच्यावरती सुद्धा काम करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे आपण जे ॲप्लिकेशन आहे तर ते आता अप्लाय करू शकणार आहे. तर जसे आपण बेसिक डिटेल आहे तर ती आपण एंटर करून फिलअप करू आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करू. त्यानंतर आपल्याला आपला जो कॉन्टॅक्ट नंबर असतो किंवा ॲड्रेस असतो तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला फिलअप करायची आहे. त्यानंतर आपली जी कॉन्टॅक्ट डिटेल असेल तर ती फिलअप झाल्यानंतर आपल्याला एज्युकेशन डिटेल असेल तर क्वालिफिकेशन आपल्याला कॉलेज लेवलची लागणार आहे, आपल्याला मार्कशीट वगैरे ते सुद्धा लागणार आहे आणि त्याची डिटेल आपल्याला जे मार्क्स वगैरे असतात तर ते त्या ठिकाणी फिलअप करून आपल्याला संपूर्ण प्रोसेस करायची आहे. त्यानंतर शेवटची एक प्रोसेस असणार आपल्याला डॉक्युमेंट अपलोड. तर त्या ठिकाणी आपल्याला मार्कशीट असणार 10वी-12वीचे तर ते त्या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहे. त्यानंतर आपले कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायला लागणार आहे आणि प्रत्येक डॉक्युमेंट जे आहे तर ते आपल्याला 300 KB पर्यंत आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकणार आहे. त्यानंतर आपली जी कास्ट व्हॅलिडिटी तर ती त्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी लागणार आहे आणि त्याशिवाय आपला जो फॉर्म आहे तर तो अप्लाय होणार नाही. तर जी व्हॅलिडिटी असेल आपल्याला अपलोड करायला लागणार आहे. त्यानंतर आपली पासपोर्ट साईज फोटो आणि जे सिग्नेचर आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायला लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट वगैरे आपल्याला 3 वर्षाचे कंपल्सरी असणार आहे. त्यासाठी आपण जो इन्कम सर्टिफिकेट आहे तो सुद्धा आपल्याला 3 वर्षाचा अपलोड करायचा आहे. त्यानंतर शेवट आपल्याला एक कन्फर्मेशनचा ऑप्शन येणार, म्हणजेच आपला संपूर्ण जो फॉर्म आहे तर तो आपल्याला जी डिटेल आपण फिलअप केलेली आहे तर ती बरोबर आहे का नाही तर ते आपण चेकआउट करायचं आहे. जर आपल्याला त्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक्स वाटत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मॉडिफाय हा ऑप्शन मिळणार आहे. तर त्या सिम्पली मॉडिफाय या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपल्या ज्या मिस्टेक्स असतील तर त्या आपण करेक्शन करू शकतो. त्यानंतर आपण आपला जो फॉर्म आहे तर तो फायनल सबमिट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण जो ऑनलाईन फॉर्म आहे TRTIमध्ये तर तो आपण भरू शकणार आहे. MPSC असेल, UPSC असेल आणि SSC वगैरे तर त्यांच्यामध्ये आपण जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जो फॉर्म आहे तर तो ऑनलाईन अप्लाय करून जो फायनल सबमिट आहे तर तो करून आपण प्रिंट आऊट घेऊ शकतो. आणि जर ज्यांनी अगोदरच फॉर्म आहे तर तो सबमिट केलेला आहे आणि त्यांच्यात काहीतरी चुका मिस्टेक्स झालेल्या आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला उद्यापर्यंत जे फॉर्म आहे तर ते एडिट करण्याची फॅसिलिटी आहे तर ती त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येणार आहे. आणि काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करा, म्हणजे त्याच्यावरती आपण काहीतरी सोल्युशन घेऊन येऊ.